घोडबंदर भागात वारंवार होत असलेली वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे अशा विविध समस्यांमुळे त्रस्त झालेल्या घोडबंदर वासियांनी शनिवारी हातात मशाल घेऊन कासारवडवली ते वाघबीळ नाक्यापर्यंत मोर्चा काढला होता. सेवा रस्त्यावर काम सुरू असल्यामुळे कासारवडवली येथून मुख्य रस्त्याने हा मोर्चा वाघबीळपर्यंत आल्यामुळे कासारवडवली ते वाघबीळपर्यंत आणि त्यापुढे गायमुखपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यातच मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडत आहे. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवर उपाय काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी विविध घोषणा करण्यात येत असल्या तरी या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील अजय जया फाउंडेशनच्या वतीने हा मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात घोडबंदर भागातील 200 ते 250 नागरिक सहभागी झाले होते. कासारवडवली नाक्यावरून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. वाघबीळ नाक्यापर्यंत हा मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या वर्षभरात घोडबंदर भागात अपघातामध्ये जीव गमावलेल्या 22 जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्या समस्येचा पाडा वाचण्यास सुरुवात केली. परंतु या मोर्चामुळे कासारवडवली ते वाघबीळ भागातील वाहतूक कोंडीत नेहमीच्या तुलनेत अधिक भर पडलेली दिसून आली. समाजसेवक अजय जया यांच्या पुढाकाराने सदर मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात माजी उपमहापौर नरेश मणेरा तसेच इतर समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजय जया व वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांनी प्रसार माध्यमातून आपला रोष व्यक्त केला. हे बघा, हे मशाल मोर्चा लोकांचा राग दाखवण्याकरता आम्ही आज रस्त्यावर उतरलोय. घोडबंदरचे प्रत्येक सोसायटीमधून लोक आज आलेले आहेत. त्यांचे घोडबंदरची अवस्था बेकार झालेली आहे. 2-2, 3-3 तास लोकांना ट्रॅफिकमध्ये ते अडकतायत. अशा पद्धतीने बेशिस्तपणाने पूर्ण मॅनेजमेंट आहे. ट्रॅफिक पोलीस बेशिस्तपणाने वागणूक करतात. एक मिनिट. आता तुम्ही बघू शकता 3-3 तास लोकांना फक्त ट्रॅफिकमध्ये ते अडकतायत. प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत. जे रोड झालेले आहेत त्याच्यामध्ये पण खड्डे झालेले आहेत. प्रत्येक माणसाला 2-2, 3-3 तास दिवसाला त्यांना फक्त यायला जायला लागतायत. त्यांचं वेळाचं काही किंमत नाहीये का? ट्रॅफिक पोलीस फक्त पैसे म्हणजे लोकांना फाईन करण्यामध्ये जास्त मग्न आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये झिरो आहे. इतक्या मोठ्या इमारतीला परवानगी देताना त्यांना माहित नव्हतं का एवढे गाडी या ठिकाणी येणार आहेत. डीसीपी पंकज सिरसाटनी लोकांना असं म्हटलेलं आहे की लोकांनी आता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावं. तर मला हे सांगायचं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टची परिस्थिती कशी आहे? प्रत्येक सोसायटीने प्रायव्हेट बसेस ठेवलेले आहेत. असं असताना त्या कुठल्या भाषेवर ते बोलतायत? म्हणजे सरकारी जी यंत्रणा आहे पूर्ण झिरो. म्हणजे त्यांना कुठलाही कायद्याप्रमाणे वागायचं नाहीये. त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने ते करतायत आणि या सगळ्या भ्रष्टाचारामुळे झालेला आहे. प्रत्येक टेंडर मागे 5%, 50% प्रत्येक आमदार, खासदार यांच्याकडे वाटा गेलेले आहेत. म्हणून ही अवस्था आहे घोडबंदरची. म्हणून घोडबंदरची लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आक्रोश दाखवण्याकरता. 22 लोक एका वर्षात आणि ते 22 लोक ऍक्सिडेंटमध्ये गेलेत. त्याच्यामध्ये कित्येक लोकांनी प्रॉपर सीट बेल्ट, हेल्मेट सगळं घालताना सुद्धा त्यांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत. तर हे विषय खूप गंभीर आहे. म्हणून आज हे मोर्चा आम्ही काढले. हे बघा, वाहतूक विभाग जागेल की नाही, पण लोक आता रस्त्यावर उतरलेली आहेत. लोक आता शांतपणे मशाल यात्रा काढतायत. पण यापुढे जर अशीच अवस्था असेल तर लोक उग्र काय करतील पुढे हे आम्हाला सांगता येणार नाहीये. लोकांची आता एक लिमिट होती सहनशक्तीची, ती आता तुटलेली आहे. प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. ट्रॅफिक पोलीस असू द्या, कॉन्ट्रॅक्ट असू द्या, महानगरपालिका असू द्या. आपल्या मागण्या आम्हाला रोड पाहिजे, आम्हाला रोड पाहिजे, चांगल्या रोड पाहिजेत आम्हाला. खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB व्हेकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेकल लोन्स, अपग्रेड करा आरामात. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे, वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेले नाहीत. तसेच ठाणे महानगरपालिकेकडून एकही दवाखाना चालविला जात नसून निर्बीजीकरणही गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शिवाय निर्बीजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न जटिल होऊ लागला आहे. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाणही केली जात असून भटके श्वान बेपत्ता होत असल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचे रक्षण करण्यासाठी या प्राणीमित्रांनी साकडे घातले. या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते. मनोज प्रधान म्हणाले की आपण स्वतः श्वान पालक आहोत, त्यामुळेच आपणाला प्राणीमित्रांच्या व्यथा माहीत आहेत. सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ पिऊ घालत असतात. मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येत असते. श्वान दंशाबाबत बोलले जात असले तरी हजारो श्वानांपैकी एक श्वान चावला तरी उर्वरित 999 श्वानांना दोष का देता? आज जी समस्या निर्माण झाली आहे त्यास फक्त आणि फक्त ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे. आपल्याकडे निर्बीजीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. लसीकरण योग्य पद्धतीने होत नाही. श्वानांसाठी शेल्टर उभे करण्यात आलेले नाहीत. एकीकडे निर्बीजीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जातात, मात्र ते परत सोडले जात नाहीत. मग त्यांचे काय केले जाते याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे. दरम्यान ठाणे शहरात 12,500 श्वानपालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात श्वान निर्बीजीकरण, श्वानांसाठी दवाखाना, शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार आहे, असेही प्रधान यांनी सांगितले. सर्वात प्रथम म्हणजे आज मी या ठिकाणी आलोय कारण काय तुम्ही बोलला तसं मी स्वतः एक कुत्र्याचा प्रेमी आहे. मी स्वतः एका कुत्र्याचा पालक आहे. त्यामुळे कुत्र्यांबद्दल प्रेम करणाऱ्यांपैकी मी एक आहे. मी आज ही प्रेस कॉन्फरन्स इथे का घेतली तर दत्त महाराजांच्या संगतीत 4 वेदचं प्रतीक आहेत 4 कुत्रे. काळ भैरव जे दत्त महाराजांवर असतात त्याचं वाहन म्हणजे कुत्रे. तर म्हटलं आज मुद्दामून ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथे घेऊया. होतंय असं की स्ट्रे डॉग्सचा विषय या ठाणे शहरात वाढतोय आणि जर स्ट्रे डॉग्सचा विषय वाढतोय तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? ठाणे महानगरपालिका आहे. गेले 1 वर्ष त्यांची स्टरिलायझेशन ड्राईव्ह कम्प्लिटली बंद आहे. पहिले आपल्याला ठाणे महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारायचं आहे की स्ट्रे डॉगसाठी तुम्ही करताय काय? आज तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर संदर्भात, तर त्याच्यात असं आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्रे डॉग्ससाठी एकतरी शेल्टर आहे का? तर माझ्यामध्ये काही शेल्टर नाहीये. क्लिनिक्स आहेत का? वेटरनरी क्लिनिक्स आहेत का? तर महानगरपालिकेचं इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्र्या मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाहीये. तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. होतंय असं की गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर. पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडतात का तिकडे? तर त्यांना सोडत नाही. मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय की ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जातात? म्हणजे शंकेचं एक हे पाल कुठेतरी मनात चुकचुकतंय. दुसरं होतंय काय की कुत्रे प्रेमी जनता आहे, डॉग फीडर्स आहेत, स्वतःचा खर्च करून
कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात, त्यांना मारहाण करतात. तर त्यांचाही विषय आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अजय जया फाउंडेशनच्या वतीने ठाणे तलावपाळी परिसरात रविवार 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत भव्य ठाणे कार्निवल उत्साहात पार पडला. परिसरात लहान मुले, पालक आणि तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रंगीबेरंगी सजावट, खेळ, गाणी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमामागे अजय जया फाउंडेशनचा एक महत्त्वाचा उद्देश होता. लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांचे बालपण पुन्हा जगवणे. या हेतूने मुलांसाठी अनेक आकर्षक व पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सापशिडी, बुद्धिबळ, विविध मनोरंजक खेळ, तरुण कलाकारांनी लाईव्ह म्युझिकच्या माध्यमातून लहान मुलं, पालक आणि उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्निवलमुळे कुटुंबांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि मुलांच्या आनंदात भर पडली. कार्यक्रमाला समाजसेवक संगम डोंगरे, अजय जया फाउंडेशनचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. अजय जया यांनी गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या समस्या, सार्वजनिक सुविधांवरील अडचणी अशा सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. मात्र यावेळेस सामाजिक कार्याच्या पलीकडे जाऊन मुलांना आनंद देणारा आणि समाजात सकारात्मकता निर्माण करणारा उपक्रम त्यांनी राबविला. यावेळी सर्व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कार्यक्रमाच्या शेवटी अजय जया यांनी सांगितले की येणाऱ्या काळात मुलांसाठी आणि समाजासाठी अशा आणखी उपक्रमांचे आयोजन केले जाईल. ठाण्यातील कुटुंबांना आनंद, संस्कार आणि एकत्रित वेळांचा सुंदर अनुभव देणारा हा उपक्रम अत्यंत सफल ठरला. आजकालचे मुले जे पोरं असतात ते मोबाईलमध्ये एवढे गुंतलेले आहेत, त्यांना ऍक्च्युअल मध्ये जे गेम्स आपण खेळायचो ना ते विसरूनच गेलेले आहेत. म्हणून आम्ही तलावपालीमध्ये जे गेम्स आहेत आणि ते पण एशियन गेम्स आहेत ते सगळं आम्ही आणलेले आहेत, जेणेकरून ते परत त्यांना रिवाईव्ह होईल, ते समजून घेतील. आणि त्याचबरोबर लाईव्ह म्युझिक, म्हणजे आता मोबाईलमध्ये म्युझिक तर ते बघतातच, पण त्या लाईव्ह म्युझिक मध्ये जेव्हा ते ऐकतायत किंवा गाणं हे करत असतील तर त्यांना खूप चांगलं वाटेल. म्हणून ही आम्ही एक नवीन आयडिया म्हणून सुरुवात करतोय आणि लोकांची प्रतिसाद खूप चांगला आहे. आणि असेच आम्ही नवीन नवीन काय ना काय सामाजिक कामं या माध्यमातून करत राहणार. आतापर्यंत वाहतुकीचे प्रश्न असतील किंवा ट्रॅफिक असेल, या संदर्भातले अनेक मुद्दे आपण मांडत आलेले आहात. आज लहान मुलांसाठी उपक्रम राबवता येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं नियोजन असतं? बघा कसं आहे, सामाजिक काम करत असताना खूप काय वेगवेगळ्या विषयावरती मी काम करत असतो. वाहतुकीचा विषय हा खूप लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणून अजय जया फक्त वाहतुकीचा विषय घेतो असं
एक लोकांच्या प्रतिमा झालेली आहे. पण आता पुढे आम्ही वेगवेगळे विषय पण लोकांसमोर मांडणार आहेत, जे पहिल्यापासून आम्ही करत आलोय. पण आता पुढे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोक आता जॉईंट होत आहे अजय जया फाउंडेशन माध्यमातून, तर आम्ही ह्याच कार्यक्रम पुढे करत राहणार. आज लहान मुलांचा किती प्रमाणात सहभाग आहे? आता सुरुवात झालेली आहे काय? हो, आता बघितलं तर 50-60 लहान मुलं इथे आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र संगम सुद्धा आलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर आमचे कबीर जे आहेत ते पार्टनर्स आहेत, जे म्युझिक सिस्टम्स आहेत त्यांचे, तर त्यांनी लाईव्ह ऑर्केस्ट्रा इथे हे केले आयोजित केलेले आहेत. तर हा एक वेगळा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये सामाजिक विषय पण आहे. त्याचबरोबर छोटासा एन्जॉयमेंट म्हणून आज तलावपालीचा या परिसरात आम्ही हे केलेलं आहे. आम्ही कुठलाही स्टेज आणि हे केलेलं नाहीये. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कसं आपण खुश राहू शकतो या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो.